गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। माडसांगवी गावातील सेतू कार्यालयात ॲडव्होकेट रामेश्वर बोराडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करत एक आरोपीला अटक केली आहे। नाशिक शहरात किरकोळ आणि जुन्या वादातून प्राणघातक हल्ल्यांमध्ये वाढ होत आहे। त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण होत चाललाय। दिनांक 2 जुलै रोजी संध्याकाळी 5:15 वाजेच्या दरम्यान आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माडसांगवी सेतू कार्यालयात जाऊन काही युवकांनी माडसांगवी गावात सेतू कार्यालय व ॲडव्होकेट असलेले रामेश्वर बोराडे यांच्यावर काहीतरी जुन्या वादातून धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला। या घटनेचा सर्व प्रकार हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। ज्ञानेश्वर बोराडे यांच्यावर खासगी रुग्णालयात औषध उपचार सुरू आहे। सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसल्याप्रमाणे बोराडे हे त्यांच्या माडसांगवी शेती कार्यालयात ग्राहकांबरोबर चर्चा करीत असताना 3 युवकांनी येऊन प्राणघातक अचानक हल्ला चढवला। यात एकाने धारधार कोयत्याने बोराडे यांच्या डोक्यावर हल्ला केला। तसेच या हल्ल्यात सेतू कामानिमित्त आलेल्या दिनकर वामन टिळे यांच्या हाताला देखील कोयता लागून गंभीर जखमी झाले। गंभीर जखमी असतानाही बोराडे यांनी एकाला धरून पोलिसांच्या ताब्यात दिले। या हल्ल्याच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे। आडगाव पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट एस मराठी न्यूज नाशिक। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।